रक्षाबंधनला राखी नेमकी कधी बांधायची? यंदा रक्षाबंधनची तारीख काय आहे? शुभ मुहूर्त किती वाजता आहे आणि भद्रकाळ आहे की नाही? तसेच रक्षाबंधनची पूजा कशी करायची आणि ह्या सणाचे महत्त्व काय आहे? हे सगळ्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. यावर्षी रक्षाबंधन शुक्रवारी 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरे केले जाणार आहे. रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा सण आहे. यंदा पौर्णिमेची तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होऊन 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 संपते. तर ह्या दिवशी भद्रकाळ योग आहे की नाही? तर प्रत्येक वर्षी रक्षाबंधनला भद्रकाळ योग असतो, त्यामुळे ह्या वर्षीही भद्रकाळ योग आहे. रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधताना भद्रकाळ योग टाळायचा असतो. यंदा 28 ऑगस्टला भद्रकाळ योग सूर्योदयापूर्वीच समाप्त झालेला आहे. यामुळे राखी बांधण्याच्या दिवशी सकाळचा मुहूर्त भद्रकाळाचा अडथळा अजिबात नाही. पण दरवर्षी भद्रकाळ योग हा असतोच. भद्रकाळ योग टाळूनच आपल्याला रक्षाबंधन हे साजरं करावं लागतं. आणि त्यानंतर यंदाच्या वर्षी चंद्रग्रहण सुद्धा आहे रक्षाबंधनच्या दिवशी. पण ह्या दिवशीचं चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाहीये, त्यामुळं चंद्रग्रहणाचं सुतक पाळण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. त्यामुळं रक्षाबंधन हा सण आपण आनंदाने साजरा करू शकतो. तर आता रक्षाबंधन हा सण साजरा करताना आपल्या शहरातील पंचांगानुसार वेळ तिथी पाहून आणि त्यानंतरच आपण रक्षाबंधनचा सण साजरा करू शकतो. त्यानंतर रक्षाबंधनचं महत्त्व काय आहे? रक्षाबंधन म्हणजे फक्त भावाच्या हातावर राखी बांधण्याचा दिवस नाही. हा भाऊ बहिणीचा, प्रेमाचा, विश्वासाचा आणि एकमेकांच्या आयुष्यभर साथ देण्याचा सण आहे. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या सुखी, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊही बहिणीच्या सुख दुःखात तिच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन देतो. म्हणूनच हा राखीचा छोटासा धागा बहीण भावाच्या अतूट नात्याची आठवण करून देत असतो. तर ही पूजा आपण कशी करायची रक्षाबंधनची? ही पूजा तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण माझ्या माहितीनुसार सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे घालावेत आणि देवाची पूजा करावी. त्यानंतर राखीचं ताट तयार करावं. ताटामध्ये कुंकू, चंदन, अक्षदा, फुलं, दिवा आणि मिठाई ठेवावी. 1 रुपयाचं नाणं, सोन्याचा शिक्का असं काही ताटामध्ये ठेवायचं असतं. भावाला पाटावर बसवून प्रथम कुंकवाचा किंवा चंदनाचा टिळा लावायचा, अक्षदा लावावी, त्यावरती आरती उतरवून घ्यावी. रुपयाचं नाणं किंवा सोन्याचा शिक्का जो असतो तो कपाळावरती लावायचा. त्यानंतर आरतीचं ताट उतरवून घ्यायचं आणि मिठाई खाऊ भरवायची. त्यानंतर राखी बांधायची आणि भाऊही बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देतो. तोही तिच्या आयुष्यभर सुखी राहण्यासाठी शुभेच्छा देतो आणि बहिणीने भावाच्या सुखी समृद्धीची प्रार्थना करायची. आणि आता मी तुम्हाला रक्षाबंधनची थोडक्यात पौराणिक कथा आहे ती सांगते. रक्षाबंधनशी संबंधित भरपूर अशा पौराणिक कथा आहे, पण त्यामधली एक सांगते. इंद्र आणि इंद्रायणीची कथा खूप प्रसिद्ध आहे. देव आणि असुरांच्या युद्धाच्या वेळी इंद्रायणीने इंद्राच्या हातावर पवित्र रक्षासूत्र बांधले आणि त्याच्या विजयासाठी प्रार्थना केली अशी मान्यता आहे. म्हणून रक्षासूत्र हे संरक्षण, मंगल कामना आणि विश्वाचे प्रतीक मानले जाते. तर असा आहे रक्षाबंधनचा सुंदर सण. राखीचा हा धागा फक्त हातावर बांधला जात नाही, तर तो मनातील प्रेम, विश्व आणि आपुलकी जोडतो. तुम्हीही यावर्षी आपल्या भाऊ बहिणीसोबत प्रेमाने रक्षाबंधन साजरं करा. श्रीकृष्ण आणि राधेच्या आशीर्वादाने सर्व बहीण भावांचे नातं असंच प्रेमाने आणि आनंदाने फुलत राहो. रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.